आता आमच्या गावात कशी शिवजयंती साजरी झाली ना, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. सकाळी-सकाळी ह्यांना शाळेत आणलं. आता बरेचसे कार्यक्रम शाळेत एका दिवसात नियोजन केलं होतं आणि खूप छान झाले बरं का. सगळ्याच जणी अशा छान-छान साड्या घालून आलेल्या. काही जिजाऊ माता, काही शिवाजीराजे असं सगळेजण बनून आले होते. सगळ्यांच्या वेशभूषा छान-छान होत्या आणि खूपच प्रसन्न वाटत होतं आजच्या दिवशी. सगळीकडनं प्रसन्न माहोल होता. आता जास्त काही आमच्या इकडे डी वगैरे काही वाजला नाही. कारण आमच्याकडे एक गाव एक शिवजयंती साजरा होते. पण भरपूर सगळ्या गोष्टींचं भान ठेवलं जातं या गोष्टीमध्ये, की कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही, अपमान होणार नाही आणि डिस्को डान्स तर अजिबातच नसतो. त्याच्यामुळे जे काही असेल ती शिवभक्ती शाळेतले 2-3 कार्यक्रम संपन्न झाल्यावर आमच्या टकारी समाजाचा सुद्धा आळीत एक कार्यक्रम होता बरं का. आता मस्त मैरी मुलांच्याही कलागुणांना वाव देण्यासाठी आणि मग महाराजांचं थोडंफार काही मुलांना समजण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. शिवाजी महाराजांची पूजा झाली आणि त्यानंतर छोट्या-छोट्या मुलांचे 2-3 कार्यक्रम झाले. आता संध्याकाळी ना, एक गाव एक शिवजयंतीसाठी आमच्या गावाने मूव्ही ठेवला होता शिवाजी महाराजांचा. तो मूव्ही पाहण्यासाठी ना आम्ही सगळे एकत्र आलो आणि मूव्ही पाहायला आता त्यातच आमचे नुकतेच निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य हेही आम्हाला या कार्यक्रमाला लाभले होते. तर त्यांचेही जल्लोषात स्वागत केले आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची ज्योत पेटवली. त्याच्यानंतर त्यांची आरती झाली. सगळ्यांनी आरती केली. त्यानंतर चित्रपट पाहायलाही सुरुवात केली. चित्रपट पाहायला खरंच खूप मज्जा आली. कारण सगळेजण एकत्र येऊन हा चित्रपट पाहत होते. खरंच खूप छान होता चित्रपट. आता शेवट मला काय पाहायला भेटला नाही. कारण गोलू खूप रडत होता आणि गोलू रडत होता. त्याच्यामुळे मी अर्ध्यातच घरी गेले. आता हे असे छान-छान ब्लॉग पाहण्यासाठी मला आता सबस्क्राईब करून घ्या. बाय.